अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। या वर्षी एप्रिल महिन्यात ज्या पद्धतीनं तापमानात वाढ झालेली होती, या तापमानाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडलेले होते। त्यामुळे या वर्षी मे महिना देखील मोठ्या प्रमाणावर तापमानात जाईल, ऊन तापेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। परंतु चित्र मात्र या वर्षी वेगळं पाहायला मिळालेलं आहे। साधारणतः 10 तारखेपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने झोडपलेला आहे। त्यामुळे हा पाऊस अवकाळी आहे की मान्सूनपूर्व पाऊस आहे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आपल्या सोबत अमरावतीचे हवामान तज्ञ डॉ. अनिल बंड सर आहेत। सर, काय सांगणार? 10 तारखेपासून पावसाने थैमान माजवलेला आहे। राज्यामध्ये विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। शेतकऱ्यांना याचा फटका बसला। नेमकं पाऊस येण्याचं काय कारण आहे, काय सांगणार? आपण जर पाहिलं तर यावर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे तीनही महिने सरासरीपेक्षा जास्त तापमान होते आणि त्यामुळे भारतीय उपखंडात कमी दाबाचे क्षेत्रसुद्धा निर्माण झाले। तसेच पॅसिफिक महासागरामध्ये जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्तर भारतातील रात्रीचे तापमान हे सरासरीपेक्षा जास्त होते आणि त्यामुळे मान्सून लवकर ॲक्टिवेट झालेला असून गेल्या 10 तारखेपासून विदर्भात पूर्व मान्सून पाऊस पडत आहे आणि त्यामुळे तापमान हे कमी झालेले आहे। अन्यथा या महिन्यात तापमान 40च्या वर गेलेले असते, परंतु पूर्व मान्सून पावसामुळे तापमान हे 40च्या आसपासच रेंगाळत आहे। सर, तापमान कमी झालेलं आहे, याचा परिणाम आता मान्सूनमधल्या पावसावर होणार का? ज्या पद्धतीनं आता पूर्व मान्सून जो पाऊस पडतोय, मान्सूनपूर्व पाऊस पडतोय, याचा परिणाम जो साधारणतः पावसाळा सुरू त्या पावसावर काही परिणाम याचा होणार आहे का आत्ताच्या पावसामुळे? सध्या जो पूर्व मान्सून पाऊस चालू आहे हा मान्सून लवकर येण्याचे लक्षण असून पॅसिफिक महासागर तसे हिंदी महासागरातील परिस्थिती हे मान्सूनच्या पुढील प्रवासाकरता अनुकूल असून मान्सून हा दरवर्षीपेक्षा 4 ते 5 दिवस आधी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसेच येणाऱ्या 27 तारखेला तो केरळमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। विदर्भात केव्हा मान्सून दाखल होईल? शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे, पेरणीचा वेळ आहे पुढचा। विदर्भात केरळला जरी तो 27 तारखेला दाखल झाला तरी नेमका तो महाराष्ट्रात आणि विदर्भात केव्हा येईल याबद्दल सध्या निश्चित सांगता येत नसले तरी तो वेळेपेक्षा काही दिवस आधी निश्चित येणार हे निश्चित आहे। विदर्भात सर सध्या मान्सूनपूर्व पाऊस साधारणतः 25 मे नंतर दाखल होतो, परंतु यावर्षी आता 10-12 तारखेलाच तो दाखल झालेला आहे। काय कारण आहे आणि किती वर्षानंतर असं घडलंय? पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेले जास्त दाबाचे क्षेत्र तसेच उत्तर भारतामध्ये वाढलेले किमान तापमान यामुळे हा मान्सून लवकर येण्यास ॲक्टिवेट झालेला असून हा आता याची प्रगती चांगली चालू असून जर एखादे वादळ, चक्रीवादळ किंवा काही निर्माण न झाल्यास हा असाच पुढे येण्याची शक्यता असून विदर्भात किमान 4-5 दिवस आधी प्रवेश करण्याची शक्यता आहे। किती वर्षानंतर हा मान्सूनपूर्व पाऊस आधी आलेला आहे? गेल्या 8-10 वर्षात हा पहिल्यांदाच इतक्या लवकर आलेला असून तो 27 तारखेऐवजी 18 तारखेलाच ते अंदमान निकोबारमध्ये पूर्णपणे पोहोचलेला आहे। एक शेवटला प्रश्न सर, आता ज्या पद्धतीनं पूर्व मोसमी हा पाऊस पडतोय, मान्सूनपूर्व पाऊस येतोय, याचा परिणाम पावसाळ्यातल्या पावसावर होणार का? कुठेतरी खंड पडणार का असं देखील बोललं जात आहे? नाही, सध्या तशी काही परिस्थिती नसून मान्सूनच्या येण्याकरता परिस्थिती अनुकूल आहे। हे पाहतोय आपण अमरावतीचे हवामान तज्ञ अनिल बंड सर होते। ज्या पद्धतीनं आता पाऊस सुरू आहे हा अवकाळी पाऊस नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीनं आता पाऊस होतो त्यामुळं मान्सूनही दरवर्षीच्या तुलनेत 5 ते 6 दिवस आधी महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।